नमस्कार मंडळी, नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर ब्लॉगर अनिताला. सो आज मी घेऊन आले आहे एक फॅमिली ब्लॉग आणि एक हा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. इंटरेस्टिंग कसा तर ते तुम्हाला थंबनेलवरून कळत असेल, अंदाज आला असेल. सो आता आम्ही एक छोटासा चॅलेंज ट्राय करणार आहोत. असं म्हणजे मी ठरवलं की काहीतरी युनिक आपण करूया ब्लॉगमध्ये. सो आता मी आलेली आहे बोरिवलीला, कामानिमित्त आली होती. सो मी ते आल्यानंतर ठरवलं की एक छोटासा चॅलेंज होऊन जाऊ द्या. सो मी माझ्या बहिणीबरोबर आणि माझ्या दोन छोट्या चंगू मंगू आहेत माझ्या घरातले, तुम्हाला दिसतीलच व्लॉगमध्ये. तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक चॅलेंज करायचा प्लॅन केला. मी प्लॅन केला ॲक्च्युली. पाणीपुरी चॅलेंज आहे हा. बेसिकली मागचा आवाज इग्नोर करा, हा मागे खूप आवाज करतो आहे हा. सो हा चॅलेंज आहे पाणीपुरी चॅलेंज आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे काय मटेरियल आहे घरीच बनवलेलं आहे. मी सगळं तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगमध्ये, तुम्ही कनेक्टेड राहा मित्रमंडळी. सो गाईज हे आहे मटेरियल. आम्ही हे सगळं घरीच बनवलेलं आहे. पुरी घरी नाही बनवलेली आहे, पुरी आम्ही बाहेरून आणलेली आहे. आणि पाणीपुरीचं पाणी आणि रगडा, सगळं कपडे बिपडे येतात. सो पाणीपुरीचं पाणी आणि रगडा वगैरे सगळं आम्ही घरीच बनवलेलं आहे. हेल्दी पाणीपुरी आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात हा चॅलेंज स्टार्ट करणार आहोत. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो गाईज आम्ही आता हा चॅलेंज स्टार्ट करत आहोत. चॅलेंज आहे आमच्या दोघांमध्ये, दोन चॅलेंज होणार आहे. सोना तुझा हात येतोय, हा असाच राहू दे. सो हा बेसिकली चॅलेंज जो होणार आहे तो आमच्या दोघांमध्ये होणार आहे. हा एक सिस्टर चॅलेंज आणि त्याच्यानंतर होणार आहे हा ब्रदर चॅलेंज. ह्याच्यामध्ये आणि ज्याने मोबाईल धरलाय त्याच्यामध्ये हा चॅलेंज होणार आहे. जल्दी फोकस करा. आहे आजचा तो. सो आता आम्ही घेतले आहे टोटल 10 पुऱ्या. दोघींनी काउंट करून घेतले 2 4 6 8 10. तुझ्या पण काउंट करून घेऊ दे का? 2 4 6. नाहीतर सारे चिटिंग केले. हा, नाहीतर चिटिंग करशील, कमी करशील. सो तुम्हाला सांगते हा चॅलेंज कसा असणार आहे. आम्ही चॅलेंज आहे पटापट ज्याच्या पुऱ्या खाऊन फिनिश होतील आणि तोंडात विनर. तोंडात तुझा हात बोट मागे ठेवला सोना. हा, काय बोलतोस? तोंडात साफ होऊन जाईल. असं करून दाखवायचं. असं करून. हा, सो ह्याचा आवाज इग्नोर करता आपण हा चॅलेंज स्टार्ट करूया. आता आम्ही रगडा भरून घेत आहोत. ह्याच्यामध्ये पाणी नाही भरायचं, रगडा. ठीक आहे. हॅलो वेलकम टू अ न्यू व्लॉग. हॅलो गाइस, तो आता मागे. सो आता घेतला आम्ही हा टेबल. त्या टेबलवर ठेवते मी हे पाणी आहे. हे तुम्हाला दाखवते पाणी. पाणी. तुझा हात सोना, तू हात का मध्ये, तू कॅमेऱ्यावरती हात लावतोय सोना. हलवू नको हात. हा, पुऱ्या माझ्या 10 पुऱ्या. सर तुझ्या पुऱ्या दाखव. तिच्या पण आहेत 10 पुऱ्या. मोजून घ्या तुम्ही. मोजून घे तुम्ही. आम्ही मोजून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये रगडा टाकायचा. मी रगडा नाही टाकलाय, मी रगडा टाकते. नाही तर लई तू आलू नको. माझ्यात रगडा टाकलेला आहे मी ऑलरेडी. कामचोर बाई. सोना असं खाली घे माझं. इथे ये जवळ जरा, मी रगडा टाकताना मला घे. पुन्हा अशा पॅकेट चालले. एक पॅकेट चालले. हा, मी घेऊन जाऊ चालेल ना तुला? चलो बाई. हा रगडा बनवला माझ्या बहिणीने. तुम्हाला सांगते कसा बनवलाय. दाखवू का बहिणीला? तिला नसेल यायचं ब्लॉगमध्ये. तर हा रगडा बेसिकली जसा आपण नॉर्मली बनवतो गाईस, नॉर्मली आपण बनवतो तसाच रगडा बनवलेला आहे. सफेद नाही, सफेद वाटाणे ना. हा, सफेद वाटाण्याचा रगडा आहे. थोडेसे बटाटे पण टाकलेत ना ह्याच्यात. थोडेसे बटाटे पण आम्ही मिक्स केलेले आहेत. माझं झालं. घालू ह्याच्यापेक्षा तू स्टँड इथे लावून असं केलं. आता तू गप्पा बस. आता चालू आहे, चालू राहू दे. तू गप्पा बस. हा, गप्प बसले. कसा बस. आम्ही जुगाड केलाय मोबाईल धरण्यासाठी. माणूस ठेवला ऍक्च्युली. आम्ही खूप प्रयत्न केला मोबाईल कुठेतरी स्टँडला असा हे करायचा, बट काय त्याच्यातच अर्धा तास गेला. हा, त्याच्यातच 15 मिनिटं गेली. आणि मला इथून परत डोंबिवलीचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे मला पॉसिबल नाहीये टाइमपास करणं. सो आता आम्ही घेतलेला आहे. कॅमेरामॅन थोडंसं जवळ घेऊन आहे आणि तुझा हात कॅमेरामध्ये टाकू नको, आमचा व्हिडिओ खराब होईल. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. येस, दिस इज द करेक्ट अँगल. यू आर गोइंग. सो आता स्टार्ट करणार आहोत. सो पहिला संपवेल. हलू नको सोना, कॅमेरा हलतो. हलू नकोस तू. सो आता
1 2 3 बोलतो. असं असं राहू दे. मी दिसत पुढे ये जरा. पुढे चॅलेंज आहे. आम्ही दोघं आलो पाहिजे. हा चला. सर्वला बघितलं ये. 1 केलंय. 1 2 3 थांब थांब माझ्या पोटात गोळायचंय. 1 करायचं. 2 3 गो. थांब. मम्मी गाळू गाळू चारू 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 घे पटापटा. खावा खावा पटापट खावा. चारू चारू गाळू गाळ नाही साडू 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 साडू. चिटिंग कोणी बाई. ओ चिटिंग मध्ये यायचं चिटिंग. चिटिंग मम्मी 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 चारू चारू साडू साडू. ठसका बसेल ठसका बसेल असती 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 ठसका भारी पडायचा तर आज कोण जिंकता भाई. साडू जिंकली. तेवढं घे. काय पुऱ्या पडल्या काय एक पॅकेट पुरा पडलं. मी चिटिंग केली. ह्याच्यामध्ये झालं का आम्हाला अंगावर हलवत होता ना म्हणून मला लक्ष तिथे गेलं. हा, चल बस झालं चला. मस्त होती पाणीपुरी मस्त आहे. तर अशा प्रकारे आजच्या चॅलेंजिंग चॅलेंजिंग विनर आहे त्याच्यात वरलंय सगळं. सरिता पडवळ. मला ये. सगळं याच्यात टाकतो हा. आणि प्राइस काय मिळणार? तू देणार ना हे आपण काही ठरवलंच नाही की याच्यानंतर जो जिंकल त्याला काय. 50 रुपये 50 रुपये. जाऊ दे. पैसे नाही काहीतरी ठरवलं पाहिजे ना. तू जिंकल. अरे मी याच्यात रगडाच नाही भरलाय. मी त्याच्याकडे माझी चुकी. काय अरे झालं माझी तिला? पुरी तू हे खाल्ली. नाही विचार नाही कर. हे गाळू. अच्छा, उपास खाल्ले. हे बंद कर. चालू राहू दे. मी तुझी काय खाल्ली महिला काय नाही. द्यायचं? हे म्हणजे काय द्यायचं सांगू. म्हणजे तुझ्या बंद्याच पुढे उचलून खाल्ली. नाही तिने वरती कर मला दिसू दे. मी दिसत नाही. तू काय वरती हिने माझ्या मधली पुरी उचलून खाल्ली हिने नाही. काय केलं माहिती? हिने माझी पुरी एक एक्स्ट्रा खाल्ली आहे. मी नाही खाल्ली आहे. चुकीचं आहे. हिने खाल्ली आहे माझ्या मधली पुरी. समोरचा जिंकत आल्यावर माणूस करणारच काय. आता हे बघा माझ्याकडे रगडा नाही. मी नुसतं पाण्यामध्ये डुबवून खाते. आता दुसरा चॅलेंज होणार आहे तर छोटू मोठू वरती. छोटू की हे बघ दादा हे बघ केवढी शाही बोला. आता आपण रेडी आहोत सेकंड चॅलेंज साठी. मोटू आणि छोटू. मोटू आणि छोटू मधला चॅलेंज. ह्या लोकांनी रगडा भरून घेतलाय आपला आपला. हे बघा. आणि आता पाणी पण आलेलं आहे आपलं. खाऊन घे तू पण. बॅकग्राऊंड आवाज द्यायला माझे पप्पा आहेतच मागे. दाखवू नाही शकत कारण ते असेच फिरतात शर्टलेस. आणि हा रगडा आपला. हा हे मधला एक मधला हे खा. हे तू कोणाची पुरी खाल्लीस? मला वाटलं केतनची खाल्लीस. चल आता स्टार्ट करूया. मी 1 2 3 बोलल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं. काय नाही बोलू शकतेस. काय प्रॉब्लेम नाहीये. चलो 1 2 3 गो स्टार्ट. अरे रे रे रे. आई शपथ बकासूर. असं खातायचं असं कधी खा. हळूहळू खावा. ठसका लागेल ठसका. हळूहळू हळू खावा. किती किती पुऱ्या घेतलेल्या बाय द वे दोघांनी? 5 5. हळूहळू खावा. हळूहळू. जो जिंकेल ना त्याला माझ्याकडनं मिळणार एक स्पेशल प्राइज. ठीक आहे. ते किती रुपयाचं पण असू शकतं. 5 रुपयाचं पण असू शकतं आणि 100 रुपयाचं पण असू शकतं. सो तुम्ही आता ठरवायचं जो जिंकेल त्याला मिळणार स्पेशल प्राइज. हळूहळू आधी खाऊन घे. हळूहळू
हळूहळू कोंबायचं नाही, ठसका बसेल बस. कोंबायचं नाही सोना. भारी पडायचं तर शर्यत ती म्हणा. हा चॅलेंज भारी पडणार. हळूहळू मम्मी मारेल तुझी मला. केतन बघितली व्यवस्थित आणि नीटली हळूहळू खातोय. बिचारा हळूहळू खातो म्हणून केतनचं संपत आलेलं आहे गाईज. आणि आता केतन जिंकणार आहे असं मला खा वाटतंय. आणि दादा जिंकलेला आहे अशा प्रकारे. हेअर इज द विनर. हा बघायचा विनर डान्स. ठीक आहे केतन, हार जित होत राहते. मी पण तर हारली ना केतन. सो गाईज तुम्ही चॅलेंज बघितलेला आहे. एकदाच खाली इकडेच खाऊन अजून द्यायचं खाणार ते. आहे? अजून खाणार आहे? हा? अजून खाणार आहे कधी? किती पुऱ्या खाणार आहे? तू मगाशी 7 पुरीच खाल्ली ना? मगाशी 7 पुऱ्या खाल्ल्या ना? आता 5 खाल्ल्या. मगाशी किती खाल्ल्या? मगाशी 7 पुऱ्या खाल्ल्यात गाईज आणि 7 आता पुऱ्या 5 खाल्ल्या. खाल्ल्या. 7 आणि 5 किती होतात? 12. 6 खाल्लेल्या. आणि अजून हा खाणार आहे. अजून किती खाणार आहे? अजून बाटल्या आहे. बस थोडंच खा. हा तुम्हाला सांगते, ही जी मागे दिसते ना हिरोईन, तिने चॅलेंज मध्ये तर 10 पुऱ्या खाल्ल्याच. आणि हा बघा माझं शर्टलेस हिरो, द मॅन ऑफ द हाऊस. हा तर हिने 10 पुऱ्या तर खाल्ल्याच आणि त्याचबरोबर तिने परत अजून 12 किती पुऱ्या खाल्ल्यानंतर 10-12 अजून खाल्ल्या. बापरे, पोट आहे की काय एवढी जागा आणते कुठे पोटातून. जेवेल पण ती बाई, भरोसा नाही तिचा. जेवणार परत. जेवणाला काय दाल भात आहे, दुसरा काय नाही. हा जेवणार तर डाळ भात. मला पण जेवायचंय म्हणून मी कमीच पुऱ्या खाल्ल्या. 10 पुऱ्या खाल्लेल्या आहेत आणि मी थोडंसं जेवणार पण आहे. प्राइस काय आहे? हा याला जाणून घ्यायचं विनरचं प्राइस. बिकॉज मी सांगितलेलं की या दोघांमध्ये जो जिंकेल त्याला मी काहीतरी एक्साइटिंग प्राइस देणार आहे, जे की मी खोटं बोलली होती असं मला वाटतंय. नाही देणार आहे मी, कारण माझ्यासाठी दोघे देखील विनर आहे. सो मी दोघांनाही प्राइस देणार आहे. काहीतरी छोटंसं प्राइस देणार आहे, मोठं प्राइस नाही देणार आहे. दोघांना देणार आहे. केतन रुसलेला आहे, त्याचा रुसवा बघायचा तुम्हाला काहीच. हा बघा कुठे जाऊन बसलाय. आमच्या घरात पूर्ण कपडेच कपडे चारी बाजूला. घर कमी आणि कपड्याचं दुकान जास्त वाटतंय मला माझं घर. सो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतात. काही हरकत वाटत नाहीये. चला. सो आता आमचा चॅलेंज संपलेला आहे आणि अशा प्रकारे हा ब्लॉग देखील संपण्यात आलेला आहे. होप तुम्हा सगळ्यांना आईचा मागे नुसती किरकिर चालूच असते. म्हातारीची चटानी कदा तर आई मला ब्लॉग एंड करायचा आहे. 2 मिनिटं शांत बस प्लीज. मारायची मला उठून. सो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एक. आणि नक्की सांगा हा चॅलेंजिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि असेच ब्लॉग तुम्हाला आवडतील का बघायला. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया एका नेक्स्ट नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करा माझ्या नवीन ब्लॉगसाठी. आणि नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला. चांगला वाटला. सो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.